राजा दुखिया विशेष नाही, प्रजा दुखिया विशेष नाही महाराज, साच कहे तो सब जन दुखिया. एवढंच काय, सुखदेवने उदरी माया त्यागी. सुखदेव महामुनी, सुखदेव महामुनींसारखा महात्मा या भूतालावरती यापूर्वी कधी जन्माला आला नाही, याच्याही पुढे जन्माला येणार नाही महाराज. एकदाच आले महाराज. आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून राहिले होते. ज्या कालामध्ये व्यास महर्षी संहिता घोकत होते त्या कालामध्ये आतून रस्व दीर्घ झाला तर ते सांगायचे, बाबा येथे रस्व आहे, इथे दीर्घ होत आहे. सांगत होते, अरे ब्राह्मणाचे पोरे खेळाशी ब्याले 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले ते नागव्याची पळून गेले रे. महाराज ब्राह्मणाचे पोरे खेळाशी ब्याले, नामदेव महाराज वर्णन करतात. जाऊ 12 वर्ष लपून राहिले. व्यास महर्षी म्हणतात, अरे बाबा तू कोण आहे, का त्या मातेला दुःख देतो, बाहेर आहे. बाबा मी बाहेर येणार नाही. 2 गोष्टी, भगवंताचं दर्शन झालं पाहिजे आणि मायेचं दुःख मला लिप्त झालं नाही पाहिजे, तरच मी बाहेर येईल. ते म्हणजे शब्द दिलं, पाणी सोडलं, महाराज बाहेर आलं तर बाहेर आले. सुखदेव महामुनी वायूच्या वेगाने पळायला लागले. अंगावरती बोटभर कपडा नाही. 12 वर्षाचा तरुण ब्राह्मणाचा मुलगा बाहेर पडतोय महाराज. सुखदेव महामुनी पाठीमागून आवाज देत आहेत. सुखदेव महामुनींना व्यास महर्षी पाठीमागून आवाज देत आहेत, शुका थांब. त्या कालामध्ये झाडं दगड वाहू देत होते महाराज. व्यास महर्षी पाठीमागे धावत होते. सुखदेव महामुनींसारख्याला सुद्धा दुःख सोडायला तयार नाही. आता आपले घोटाळे सांगावं काही कीर्तनात. आपण एवढे राहडे करून ठेवले, आपल्याला दुःख सोडणार नाही असं होईल का? तुमचं नाही काय? माईक बंद करून आपलं गंमत केली नका त्यांच्याकडे पाहू. तुम्ही आमच्यापेक्षा राडे खोरे. आम्ही आपले हे कट करून टाका बरं का, सोडशन लोकांना कुटाण्याचं काम. माझं सहज बोलायची सवय आहे मला, काही जास्त मनावर घेऊ नका. दुःख असं आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज किती किती दुःख आहे, किती दुःख आहे. दुःख इतकं आहे का दुःखाचं वर्णन करता येणार नाही, इतकं दुःख आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखलोकमिमं प्राप्य भजस्वमाम. बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ये मृत्यू लोकीचे शेवटले, येणे झाले हटवे. अगा मृत्यू लोकी सुखाची कहाणी, नाय की जेल कौनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरोनी इंगलाची. बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले. ज्ञानोबा सांगतात किती दुःख आहे, किती दुःख आहे. ते दुःख सांगायला गेलं तर या संपूर्ण श्लोकाखालच्या ओव्या पहा महाराज. दुःखाचा, संसारातील दुःखाचं आखीव रेखीव वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. अनित्यम सुखलोकमिमं प्राप्य भजस्व माम. त्या श्लोकावरती चिंतन करत असताना ज्ञानोबा सांगतात, इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे. मृत्यूच्याही पलीकडे जरी आपण गेलो तरी ते दुःख तुम्हा आम्हाला सोडणार नाही, एवढं दुःख या संसारामध्ये आहे. किती दुःख आहे, किती दुःख आहे. ते दुःख जर सांगायला गेलो तर कसं, पूर्वीचा काल होता महाराज आणि श्रावण महिना होता. श्रावण महिन्यामध्ये पोथी लागली होती. गणपतीचं मंदिर होतं, पोथी लागली. पोथीमध्ये विषय निघला काय, काय विषय निघला? स्वर्ग असतं, इंद्र असतो, चंद्र असतो, अप्सरा असतात. आली अप्सरा, आली का?
अप्सरा असतात, अमृत असतं महाराज. आणि ते अमृत पेलं का मनुष्य काय होतो? मरतो. अमृत पेल्यावर काय होतो? अमर होतो महाराज. ते पहिल्यांदाच पोथीला गेलतं बरं का महाराज, दोघ जण. ते मित्राला म्हणलं हे काही कर पण मला अमृत प्यायचं म्हणजे प्यायचं. ते म्हणलं अरे येडे हे कलियुगी कशाचं अमृत? अमृत चहा आहे बा प्यायचं असलं तर स्टँडवर. तो अमृत नाही महाराज. दिवसभर फिरतोय, सकाळी उठलं महाराज अमृत भेटाना, मग गेलं घरी. कांद्याची चाळ होती महाराज. सहज एक कांदा हातात उचलला, त्याने पाहिलं, दाबलं, त्याचा रस निघतो. 7-8 जात आम्ही कांदे एकत्र घेतले, ठेसले, त्याचा रस काढला. रस काढला आणि पिळून घेतला आणि प्यायला लागला. सकाळ रात्रीचा मित्र आला. तो म्हणला ए मित्रा काय करतो? तो म्हणला काय नाही अमृत पितोय. तो अमृत मला दे ना थोडं. जवळ आला महाराज आणि त्याचा तोंडाचा ग्लास घेतला. पाहतोय तर कांद्याचा रस. तो म्हणला अरे हा तर कांद्याचा रस आहे. तो म्हणला मित्रा कलियुगी कशाचं अमृत भेटायचं? याचंच नाव अमृत ठेवायचं. आगाविषाचे कांदे वाटोनी ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत आहे. जो रस घे जे पिलोनी तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी झडझडोनी वैला निग ये भक्तीचे वाटे लाग जिये पावसी अव्यंग निज धाम माझे. दृष्टांत खूप सांगायला गेले.